नमस्कार, माझं नाव निळकंठ मोहन जाचक. मी पुण्यातनं आलेलो आहे, शुक्रवारपेठ, हार्ट ऑफ द सिटी. मेरा नाम रीना अरुण कुलकर्णी है. मैं पिंपरी चिंचवड से आई हूँ. तर माझं नाव शुभम मातेले, पुण्यातून जुन्नर इथून आलेलो आहे. मेरा नाम राधेश्याम है, मैं पुणे से हूँ. नमस्ते, मी झुंजारे महादेव सिद्धेश्वर लातूरून आलोय. माझं नाव जनार्दन सुरेशी, मी लोहगावहून आलेलो आहे. हेलो नमस्ते, मेरा नाम अपूर्वा कोटगोंड है और मैं पूर्णा नगर पुणे से ही आई हूँ. मी माधुरी मोरे. नमस्कार, मी पंढरपूरवरून शरद पिंगारे बोलतोय. नमस्कार, मी सोनल शेळके. मी पुणे नारायणगावतून आली आहे. माझं नाव रवीश संधी आहे. तर माझं नाव रोहन कांबळे, मी सोलापूरतून आलेलो आहे. राहुल शंकर चौधरी. माझं नाव रणजित सिद्धू आहे. नमस्कार, मेरा नाम दत्तात्रय गोरे है, मैं फुलवाड़ी से आया हूँ. माझं नाव अतुल आहे. माझं नाव निलेश झाड आहे. मी पुण्यातून आलेलो आहे. हॅलो, माझं नाव निकिता रामेश्वर दसई आहे. मी सिल्लोडवरून आलेले आहे. सुद्धा मी राहणार भोसरीची. माझं नाव दयानंद नागसेन मुंबई, मी पंढरपूरवरून आलोय. नमस्कार, माझं नाव अमोल अवचरे. मी विश्वनाथवाडी एरियामधून आलो आहे. यासाठी छान पद्धतीने कळालं. म्हणजे बिझनेस बद्दल ज्या साध्या साध्या गोष्टी असतात पण त्या आपल्या लक्षात येत नाहीत. तर या साध्या साध्या गोष्टी जरी आपल्या आयुष्यात लक्षात आल्या तर नक्कीच आपण आपल्या बिझनेसमध्ये आपण मेहनत तर प्रत्येकाला करावी लागतेच. मेहनतीशिवाय कुठल्या गोष्टी होणार नाही. पण या मेहनतीला स्ट्रॅटेजी ज्या आहेत बिझनेसमधल्या याची जर आपण जोड दिली तर नक्कीच आपला बिझनेसचा ग्रोथ होऊ शकतो. आणि या सगळ्या स्ट्रॅटेजी सरांनी अतिशय सुंदर पद्धतीने शिकवल्या, सांगितल्या, त्याच्या ऍक्टिव्हिटी करून दाखवल्या. आणि त्याच्यामुळे काय झालं की ह्या गोष्टी ऍक्टिव्हिटी केल्यामुळे ह्या खूप चांगल्या पद्धतीने या लक्षात आहेत. नायकडे सर का आणि इतना ज़बरदस्त मस्त प्रोग्राम है, आपको बिल्कुल अटेंड करना चाहिए. फुल एनर्जेटिक प्रोग्राम है, फुल क्लैरिटी मिलेगी, पॉझिटिव्ह माइंडसेट होएगा. आणि फ्युचरमध्ये गोल कसे आपण अचीव करायचे आणि पण त्याच्यासाठी जी आपल्याला ॲक्शन घ्यायची आहे ती केव्हा कधी कुठे घ्यायची आहे, तो त्या प्रकारचा तो सगळा जो माइंडसेट जो पाहिजे असतो एका बिझनेसमनसाठी आणि तो कसा पुढे अचीव करायचा असतो हे खूप छान पद्धतीने सरांनी या सेमिनारमध्ये सांगितलेलं. मुझे बिजनेस आता है, रन कर रही हूँ, सब कुछ कर रही हूँ, बट वो सोच एकदम छोटी है. आगे बढ़ना है तो जैसे टीम बताया सर ने कि सक्सेस के लिए एक टीम होनी चाहिए, पूरी सिस्टम होना चाहिए. जो सिस्टम होगा तो ऑटोमॅटिक रन होगा वो बिझनेस. सुरुवात केलं पाहिजे, स्टार्टअप कसा केला पाहिजे, त्याच्यामध्ये कोणकोणत्या पायऱ्या असतात आणि आपण स्टेप बाय स्टेप कसं केलं पाहिजे. त्याच्यामध्ये चढ उतर येतात किंवा एखाद्या बिझनेसमध्ये आपण आपल्याला जर नैराश्य आलं तर या नैराश्यामधून आपण कसं बाहेर होऊन तो बिझनेस आपण कसा स्ट्रेचेबल करू शकतो किंवा कसा स्ट्रेचेबल करू शकतो हे आपल्याला या सरांमार्फत आपल्याला अतिशय छान पद्धतीने आणि अतिशय चांगल्या प्रकारे आपल्याला मार्गदर्शन मिळालं आहे. तर या ठिकाणी सरांच्या मार्फत खूप साऱ्या गोष्टी नवीन शिकायला भेटल्या की नक्की बिझनेसमध्ये छोट्या छोट्या गोष्टींपासून आपल्याला पुढे कसं जायचं, स्वतःच्या माइंडसेटवर, स्वतःच्या हेल्थवर, स्वतःच्या रिलेशनशिपवर परत भरपूर खूप गोष्टी आहेत ज्या या ठिकाणी शिकवल्या गेल्या. बिजनेस में हूँ लेकिन मैं समझता था मैं बिजनेस में हूँ, लेकिन यहाँ आके पता चला कि आई एम नॉट इन बिजनेस, आई एम नॉट एंटरप्रेन्योर, आई एम सेल्फ एम्प्लॉयड. जो आज मुझे समझा है एक्चुअली यहाँ आके वो मैं सेल्फ एम्प्लॉयड हूँ, मैं बिजनेसमैन नहीं हूँ. तो मेरी आंखें खुल गई यहाँ आके कि दोनों में डिफरेंस क्या होता है. बिजनेसमैन क्या होता है जिसके मल्टीपल हैंड्स होते हैं, जो कि रात को भी इनकम कमाता है. जैसे कि हमें कोई सेल्फ एम्प्लॉयड हो तो मेरे ऊपर मेरा बिजनेस पूरा का पूरा डिपेंड होता है. अगर मैं ना हूँ तो मेरा बिजनेस नहीं चलेगा. अगर मैं एक दिन छुट्टी लेता हूँ तो मेरा बिजनेस बंद, कुछ दिन के लिए मेरा बिजनेस भी छुट्टी लेगा. लेकिन बिजनेसमैन वो होता है जिसे रात को सोते वक्त भी इनकम चालू होता है. यही आज मैं देवेंद्र सर के माध्यम से यहाँ पे सीखा हूँ. माइंड क्या है, पॉजिटिव माइंडसेट कैसे बिल्ड करना है. 3 टाइप्स के माइंडसेट होते हैं, पुअर, कंफर्ट एंड फ्रीडम. आपको फ्रीडम माइंडसेट अगर चाहिए, रिच माइंडसेट चाहिए तो ज़रूर इस प्रोग्राम को अटेंड करना है. स्टार्टअप के लिए बहुत यूजफुल है, जिसको अभी बिजनेस स्टार्टअप करना है उसके लिए, एंड जिसको बिजनेस अपना बिल्ड करना है, 10x बिल्ड करना है, उसके लिए बहुत नेसेसरी प्रोग्राम है एंड बहुत ज़बरदस्त प्रोग्राम है. ही चांगली म्हणजे रिअलिस्टिक माहिती मिळाली. ॲक्शन मुवमेंट्स कसे घ्यायचे, तुझ्या बिझनेससाठी सगळ्यात जरुरी ॲक्शन घेणं. आणि नॉलेज, इन्फॉर्मेशन तर तुम्हाला व्हॉट्सअप सगळ्या ग्रुपवर मिळतच असते, पण ॲक्शन कशी ॲक्टिवेट करायची, ॲक्शन कशी करायची तुमच्या बिझनेसमध्ये हे सगळं आपल्याला कळतं याच्यामधून. व्यवसाय करताना आम्ही ज्या गोष्टी स्वतः करतो सगळ्या गोष्टी त्या नाही करायला पाहिजे, तर त्याला उद्योजक म्हणत नाहीत किंवा उद्योगाची ग्रोथ करता येणार नाही. जर आपल्या खाली आपली टीम तयार असेल तर टीम तयार असल्यानंतर आपण झोपेत जरी असलो तरी आपलं उत्पन्न चालू राहणार किंवा आपण तिथे हजर जरी नसलो तर आपलं उत्पन्न चालूच राहणार आहे. तर अशा पद्धतीनं खूप काही शिकायला भेटलं. ये जो प्रोग्राम है ये कोई
बिजनेस का प्रोग्राम मैं इसे समझता नहीं हूँ, इट्स अ लाइफ चेंजिंग प्रोग्राम। इसमें ओनली बिजनेस नहीं है, तो हमारे लाइफ में कैसे जीना चाहिए। उन्होंने एक 3-4 मिनट का एक सेशन लिया, अलग सा एक वीडियो दिखाया और सेशन लिया, जबकि हम आंखें बंद करके मेडिटेशन कर रहे थे। उसमें हमें इतना पता चला कि हमने ज़िंदगी में क्या गलती की और उसके ऊपर हमें किसी को माफ़ी कैसे मांगना चाहिए। जैसे कि कोई गलती करना ये तो इंसान का एक आदत है, लेकिन माफ़ी मांगना उससे भी बड़ी चीज़ है। ज़िंदगी में माफ़ी कैसे मांगा जाए, उससे क्या बेनिफिट होते हैं। इसलिए मैं कह रहा हूँ ये प्रोग्राम जो है, ये प्रोग्राम नॉट ओनली द बिजनेस प्रोग्राम, इस फैमिली प्रोग्राम भी कह सकते हैं आप। इसमें आपकी ज़िंदगी में कुछ भी चेंज हो सकता है आगे। बिजनेस के साथ साथ आप अपनी लाईफ भी चेंजिंग कर। तर त्यावर काम कसं करायचं याबद्दल मला खूप साऱ्या गोष्टी शिकायला भेटतात आणि मी नक्कीच या गोष्टींचा वापर स्वतःच्या बिझनेससाठी असेल, हेल्थसाठी असेल किंवा रिलेशनशिपसाठी असेल नक्कीच वापर करेन। सरांचे मनापासून खूप आभार आहेत की सरांनी या सर्व गोष्टी खूप चांगल्या पद्धतीने शिकवल्या। सर ने बताया जैसे एम्प्लॉय क्या होता है, जैसे MBA होता है, इट मीन्स मुझे खुद सब कुछ आता है ऐसा, और ऐसा हम भी सोचते हैं, बट वो गलत बात है। तो मैं एक्चुअली वो बिजनेस जो उन्होंने बताया कि सेल्फ एम्प्लॉय से आपको बिजनेस में कन्वर्ट होना है, तो वो उसके लिए ही आई हूँ कि कुछ नया सीखना है। पुढं कसं काय करायचं आणि बिझनेसची वाटचाल कशी असायला पाहिजे एक्झॅक्टली हे ह्या प्रोग्रामच्या दृष्टिकोनातून आपल्याला म्हणजे कळतंय। स्पिरिच्युअलिटी म्हणा किंवा आपण सबकॉन्शियस माइंड, कॉन्शियस माइंड या गोष्टींबद्दल बऱ्याचशा गोष्टी माहीत असून पण आज मला खूप साऱ्या नवीन गोष्टी शिकायला मिळाल्या। यामध्ये कसं आहे की आपण सबकॉन्शियस माइंडचा वापर करायचा हे माहीत होतं, पण तो कसा करायचा या गोष्टी इथे आल्यानंतर थोड्याफार मला प्रमाणात शिकायला मिळाल्या। आणि बिझनेसबद्दल पण सरांनी बऱ्याच छोट्या छोट्या गोष्टी सांगितल्या। बिजनेस ऑटोमेटिकली कैसे रन होना चाहिए, इट मीन्स जैसे कि बड़े लोग जो होते हैं कि नींद में भी पैसा कमाते हैं, जैसे सोए हैं तो उनके पैसे चालू है, बिजनेस चालू है। और हमारा वैसा नहीं है, टाइम देना पड़ता है, खुद जाना पड़ता है, खुद वहाँ पे जैसे कि सर ने पहले इसमें बताया कि हम खुद को ही शाना समझते कि मैं ही हूँ यहाँ पे होशियार व्यक्ति, और अपने बिना मैं अगर नहीं जाती तो मेरा दुकान बंद होता है। तो मैं वो सारा सीखने के लिए आई। त्यांच्याकडनं प्रेरणा घेऊन मी सुद्धा बिझनेसमध्ये उतरायचं ठरवलेलं आहे। इम्पोर्ट एक्सपोर्टचा माझा जो बिझनेस स्टार्टअप आहे त्याच्यासाठी हा जो वर्कशॉप जो आहे जो आम्ही आता अटेंड केला आहे तो खूप आणि खूप हेल्पफुल राहणार आहे। मला लॉ ऑफ अट्रॅक्शनबद्दल काय माहिती नव्हतं आणि ते लॉ ऑफ अट्रॅक्शनमध्ये मला नेमकं काय असतात, आपले कसे विचार पुढे जातात ते मला शिकायला भेटलं। मी जिथं अडकलो होतो, माझ्या काही प्रश्न होते, माझ्या व्यवसायात जिथं अडकलो होतो त्याची बरेचशी उत्तर मला इथं आता भेटलेली आहे। आपल्या या सेमिनारमध्ये सरांकडनं बिझनेसचे टेक्निक काय असतात त्याचं मला सगळं ज्ञात झालं आणि फ्युचरमध्ये या टेक्निक वापरून मी थोडाफार बिझनेस इम्प्रूव्ह करू शकतो। असं रिकमेंड करेल की जेवढे काही शॉप ओनर किंवा छोटे बिझनेस आहेत त्यांनी हा प्रोग्राम जरूर अटेंड करावा। खरंच खूप पॉझिटिव्ह झालेलं आहे आणि मला माझ्या व्यवसायात पण काही डेव्हलप करायचं याच्या मला आयडिया आत्ता भेटलेल्या आहेत। त्यामुळे देवीदास सरांचे मी खरंच आभार व्यक्त करतो। बिझनेसमॅन असतील किंवा ज्यांचा स्वतःचा नवीन स्टार्टअप सुरू होत असेल त्यांनी मात्र खरंच बिझनेसचा या गोष्टींचा अभ्यास करणं गरजेचं आहे। आजचा हा प्रोग्राम अतिशय छान वाटला, प्रत्येकाने अटेंड करावा आणि त्यामधलं जास्तीत जास्त जेवढं काही तुम्हाला बिझनेसला त्याचा वापर करता येईल त्याचा वापर करावा। असं वाटत होतं की मी बिझनेस करतोय, पण सरांनी डॉट क्लिअर केलं की मला असं वाटतं की आपण मी सेल्फ एम्प्लॉय करतोय, कारण टीम मॅनेज होत नाही। कारण मी फक्त एकटा असं आहे की मी असल्यावरच कंपनी चालते। आज मी सुट्टी म्हटलं की कंपनी बंद आहे। मग सरांचे मार्गदर्शनाची गरज आहे असं मला वाटतं की आपण टीम मॅनेजमेंट आणि टीम सेटअप करायला हवं आणि सरांनी खूप चांगल्या पद्धतीने एक गोष्टी आपल्याला सांगितल्या। इंसान को इतना खड़ा होके इतने लोगों के सामने जब बोलना होता है तब फुल एनर्जी चाहिए, सवेरे से लेके मतलब स्टार्टिंग से लेके एंड तक। जैसे कि मैं सवेरे शॉप खोलती हूँ तो रात को 11 बजे तक भी मेरी अगर फुल एनर्जी वही है तो ही मेरे कस्टमर मेरे से कोई चीज़ें खरीदेंगे। तो उनका वैसे ही है कि इतनी देर से बात करें तो एनर्जी कहीं पे भी लाओगे, एनर्जी जो फर्स्ट थी वो एंड में भी। बेसिक स्टेप्स, बेसिक पिलर, गोल्स काय असतात याबद्दल खूप माहिती दिली। त्या सेशनमध्ये मला माइंडविषयी भरपूर गोष्टी समजल्या की माइंडविषयी आपण काय काय पावलं आहेत का, आपल्या हातामध्ये काय म्हणजे आपल्याकडे काय गोष्टी आहेत
कशा आपण ग्रुप करू शकतो. जे नवनवीन जे उद्योजक असतात आणि या उद्योजकांनी कोणत्या प्रकारे आपला बिझनेस कशा प्रकारे बिझनेसमध्ये आपली ग्रोथ केली पाहिजे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे असणाऱ्या ज्या पायऱ्या असतात त्या पायऱ्या आपण कशा चढत आपला बिझनेस अतिशय चांगल्या प्रकारे स्ट्रगल केला पाहिजे किंवा सक्सेस आला पाहिजे, याचा अतिशय छानपणे आम्हाला आज मार्गदर्शन दिलं. आणि एक्झॅक्टली आपण काय काय चुका करतो, काय काय चुका करायला नाही पाहिजेत, हे ह्याच्यातनं आपल्याला म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने सर समजून सांगतायत. आता मी ज्या बिझनेसमध्ये काम करतोय त्याच्याबद्दल मला सर्व गोष्टी जाणून घ्यायच्या होत्या, म्हणून सरांनी माइंडसेट, सबकॉन्शियस माइंड याच्यावरती सर्व गोष्टी सांगितल्यानंतर बिझनेस कसा बिल्ड करायचा. मी जॉब करतोय, तर मला बिझनेसमध्ये एंटर व्हायचे, त्यासाठी छोट्या छोट्या गोष्टी माहीत नाहीत, त्या शिकण्यासाठी त्या आणि माझा बिझनेस आहे. त्या बिझनेसमध्ये मला आता कशा पद्धतीने काम करावं लागेल हे ह्यात मला एक चांगला अनुभव येतो मला त्यामध्ये. मला हा सेमिनार खूप छान वाटला आणि इंटरेस्टिंग वाटला. मला बिझनेसबद्दल माहिती भेटली. सेमिनार पाहून असं वाटलं की लाईफ म्हणजे पूर्ण लाईफ ते आल्यानंतर सेट होईल. नवीन उद्योगासाठी प्रेरणादायी, नवीन ज्यांना स्टार्टअप वगैरे करायचे त्यांच्यासाठी खूप चांगला आहे. थँक्यू व्हेरी मच. थँक्स. थँक्यू सो मच. थँक्यू. 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 थँक्स. थँक्यू सो मच. थँक्यू. थँक्यू. मनापासून आवडलं.